नमस्कार. स्नेह पोंक्षेनी केलेला हा चित्रपट बंजारा. स्नेह हा आमचा अगदी घरातला आमचा मुलगाच म्हणण्यासारखा, कारण शरद आणि मी खूप जुने खूप घट्ट मित्र आहोत. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून स्नेह लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, नर्तक आणि काय काय म्हणून समोर आलं हे बघणं अमेझिंग आहे, खूप कौतुकाचं आहे. आणि इतकं बरं वाटतं आहे हे पाहताना. अतिशय सुंदर लिहिलेली फिल्म आहे, अतिशय सुंदर डिरेक्ट केली आहे त्यांनी, मनापासून केली आहे. रिस्की होतं, सगळं खूप अवघड होतं, पण त्यांनी निभावून नेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. कामं तर सगळ्यांची उत्तम आहेतच, विशेषतः बॅकग्राऊंड स्कोअर, म्युझिक आणि फोटोग्राफी अतिशय सुंदर आहे. जरूर सगळ्यांनी बघा. आपल्या थोड्याशा जुन्या 20-25 वर्षापूर्वींच्या काळात डोकावून पाहतोय असा अनुभव येईल. जरूर बघा बंजारा. नमस्कार, मी अशोक शिंदे. मी आत्ताच बंजारा या सिनेमाचा प्रीमियर पाहिला. म्हणजे हा सिनेमा मी पाहिला. आपण नेहमी म्हणतो की काहीतरी दरवेळेला मराठीमध्ये वेगळे यायला पाहिजे. लोकांची तक्रार असते की आम्हाला तेच बघायला लागतं, तर काहीतरी वेगळा विषय पाहिजे. तर हा वेगळा विषय घेऊन स्नेह पोंक्षे म्हणजे शरद पोंक्षे यांची चिरंजीव, ज्याची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका स्नेहाने केलेली आहे. आणि एवढ्या यंग एजमध्ये, तरुण वयामध्ये त्याने इतका सुंदर सिनेमा केला आहे. म्हणजे ह्याच्यातनं मैत्री काय असावी, रिलेशन्स काय असावेत, किंवा एखादं ध्येय आपण हातात घेतलं तर पूर्ण कसं करावं, हे स्नेहाने त्याच्यात दाखवलं आहे. माझे मित्र शरद पोंक्षे, सुनील बर्वे आणि भरत जाधव हे तर दिग्गज कलाकार आहेतच, अनेक वर्ष इंडस्ट्री गाजवत आहेत. पण स्पेशली आदित्य नावाचा नवीन मुलगा आहे, सक्षम कुलकर्णी आणि स्नेह यांनी कमाल तुफान सुंदर काम केलं आहे. रिया गायकवाड नावाची नवीन मुलगी आहे, तिने अप्रतिम काम केलं आहे. याच्यातली जी कास्ट आहे, रिया, प्रेरणा, सक्षम, स्नेह किंवा आदित्य, ही मुलं तर अप्रतिम आहेत आणि सिनियर्स पण अप्रतिम आहेत. मराठी सिनेमा पहिल्यांदा सिक्कीममध्ये शूट केला आहे आणि नुसती रोड ट्रिप नाही आहे, तर त्याच्यामागे एक थॉट आहे की एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर आपण ती करू शकतो. माझी महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की असा एखादा वेगळा चित्रपट यंग मुलांनी सादर केलेला आहे तर त्याला भरभरून यश द्या, थिएटरमध्ये बघा आणि ब्लॉकबस्टर हिट करा. तर असे नवीन सब्जेक्ट घेऊन नवीन मुलं येतील. तर बंजारा सिनेमा नक्की बघा, अप्रतिम सिनेमा आहे. आणि स्नेहा पोंक्षे, मी त्याच्या प्रेमात पडलो आहे. नमस्कार, मी गौरी कोंगे. मी आत्ताच बंजारा हा सिनेमा पाहिला आणि अप्रतिम सिनेमा आहे. पहिलं दिग्दर्शन आहे असं अजिबात वाटत नाही. दिग्दर्शनही खूप सुंदर आहे आणि अभिनयसुद्धा सगळ्यांचा छान आहे. चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन पहा, कारण की शेवटचा सीन तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. आणि दुःखाने रडवल्याशिवाय असं म्हणत नाही आहे मी. आपल्या ज्या श्रद्धा आहेत, आपले जे देव आहेत भारतीय, आपण असण्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि त्या देवांविषयी आणखी भरभरून आपल्याला असं आपण भावनिक होतो. भरभरून असं वाटतं की किती छान आहेत आपली ही श्रद्धास्थानं, आपण श्रद्धाळू आहोत, भारतीय आहोत, किती सुंदर गोष्ट आहे, अशी एक भावना मनात येऊन जाते. बंजारा चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण की तुम्हाला भारतीय असल्याचा आणि हिंदू असल्याचा फार अभिमान वाटेल.